प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय. अपने ये स्टार्टिंग पॉइंट है, यहाँ से ट्रैक स्टार्ट करेंगे 3.5 किलोमीटर, उसके ऊपर 1.5 किलोमीटर चंद्रशिला पक्षी मिलता है. क्या नाम है इसका? उसका नाम है मोला. उत्तराखंड का राष्ट्रीय पक्षी. गुड मॉर्निंग गाईज. शूट करताना आलं सकाळी सकाळी लवकर उठलो. झोप झाली 5-6 तासाची. आता जरा अंगठ्याचा तुम्हाला दाखवला असेल तर प्रॉब्लेम आहे, तर त्यासाठी बँडेज घ्यायला आलो आहे लोकल दुकानामध्ये. बघू. आता मी ब्रेकफास्ट करतोय. सर्व ऑलमोस्ट सर्वांचं झालं आहे. पाटलांचा बैलगाडा. ये हा आमचा कॅम्प साईट बघू शकतो. आता आम्ही रील बनवतोय. मला शूट करायला दिले रील. बघूया मी कसं करतोय. आमच्या स्पीडला तुला मॅच करावं लागेल, बाकीच्या नसतात. बाकीच्या रीडीला तू स्पीडला मॅच नाही तुमचा हात खराब होतो. 1 तास झालं आम्ही रील शूट करतोय. वेदर देखो सब कैसा क्या, चिल करके अपन आराम से उतर के आएंगे, कोई टेंशन नहीं है. ठीक है, तो ये कर लेंगे. 4 बजे अपन हाँ मॉर्निंग में 6 बजे के आसपास घोड़ा मिल जाता. 5:30-6 बजे, 5 बजे 6 बजे के आसपास. बोला तो कुछ बोल. बेसला जायला किती वेळ लागेल? यहाँ से 3 किलोमीटर ऊपर है. ठीक है, अगर अपन सुबह जाएंगे तो जल्दी मिलेगा, बट अगर अभी जाएंगे तो 1 किलोमीटर पहले गाड़ी उतारेगी अपने को. प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय, कारण केदारनाथवरून आलोय ना आम्ही. आम्हाला झोप भेटली 5 तास 6 तास, पण जसा रेस्ट पाहिजे तसा रेस्ट भेटला नाही. तर त्यामुळे सकाळी लवकर उठून ट्रेक चालू करूया. हा आमचा टेंट. तुम्हाला टेंट आतमधून पण दाखवतो मी कसं आहे. ओके, असं प्रॉपर बेड्स, प्रत्येकाला एक बेड आहे. ओके, आणि पूर्ण असा गरम आतमध्ये. हा वॉशरूम इकडे, आणि खूप चांगले आहे. म्हणजे अपेक्षा नव्हती एवढे की टेंटमध्ये एवढं भारी असेल. आता लंचचा बघतो का, लंचमध्ये इथे जास्त काही ऑप्शन्स नाहीत. फक्त मॅगी आहे, ती पण 80 रुपयाला ना मॅगी. 80 रुपयाला एक मॅगी आणि 250 रुपयाचे पकोडे. हाय ब्लॉगर.
इथे बिस्लेरीपेक्षा भारी पाणी आहे. बोलतात का पिऊ शकतात एकदम प्रॉपर पाणी. हे बघ, हे थंड आहे का गार आहे. ओके, मॅगी चहा आणि सर्व रेडी आहे. 6 मैगी और 2 पकोड़े थे ना, 2 पकोड़ा. ये चला 6 मैगी घेऊन. 6 मैगी ठीक आहे. रे जाऊन दे. रे जाऊन दे. आवाज नाही करा का? आता मॅगी खाऊन झाली. आता चहाचा आस्वाद घेतोय मी. गरम गरम से भजी आलेले आहेत. बॅक टू द बॅक बेंच. तुंगनाथच्या रिंगणात खेळत होतो क्रिकेट, सविताला पाहून पडली माझी विकेट. तिकडे वरती बघ, या साईडला बघ. आमचा कॅम्प साईट आणि ते सर्वकडे असं धुकं खाली खाली येत चाललंय चारी बाजूला. पकडलं टाक फक्त. मस्तपैकी आता जेवण केलेलं आहे. बटाट्याची भाजी, फ्लावरची भाजी. या अशा वातावरणामध्ये मस्त झोपणार आहे आणि उद्या सकाळी उठणार आहे आम्ही 2 ते 3च्या दरम्यान. आणि आम्ही 4 वाजता आमचे सर्व लगेज देऊन आम्ही चालू करणार आहे आपला तुंगनाथ. ओके, तर चलो, गुड नाईट. ओम नमः शिवाय. गुड मॉर्निंग. सकाळचे ऑलमोस्ट 4:30 झालेले आहेत आणि आम्ही तुंगनाथच्या पार्किंगपर्यंत पोहोचलेलो आहे. तिथून आमचा ट्रेक चालू होता. आता पाण्याची बॉटल वगैरे आम्ही घेतलेली आहे. तर असं आम्ही ट्रेक चालू करतोय आता. गाइस, अपना ये ट्रैकिंग का स्टार्टिंग पॉइंट है. ठीक है, यहाँ से ट्रैक स्टार्ट करेंगे 3.5 किलोमीटर स्पीड. उसके ऊपर 1.5 किलोमीटर चंद्रशिला. इसके चंद्रशिला के चांसेस कम लग रहे हैं, बट ऊपर जाके अपने को पता चल जाएगा क्या कैसे करना है करके. ठीक है, तो अगर जस्ट इन केस कोई आगे पीछे हो गया, किसी ने चंद्रशिला नहीं किया, सिर्फ तुंगनाथ किया, उतरना स्टार्ट किया, तो कोई नीचे नहीं जाएगा, कोई आगे पीछे नहीं रुकेगा. ये होटल में आके सब लोग वेट करेंगे. ठीक है. आता स्टार्ट करतोय. अश्विनी आणि उत्कर्षा यांची थोडीशी तब्येत बिघडली आहे. त्यांनी ठरवलं की घोड्याने येणार. तर यामिनी आणि आम्ही दोघं चाललो आहेत ट्रेक करत. असं झिगझॅग चालतंय. थोडंसं पायावर स्ट्रेन कमी होतं त्याच्यामुळे. ऑलमोस्ट आय थिंक 800 ते 900 म्हणजे 1 किलोमीटर आम्ही पार केलं आहे. इथे असं मोकळं मैदान आहे. पुढे पण
ढगांचं दृश्य आहे, जे ढग खाली आहेत. फायनली गाठ भेट. अशा प्रकारे मी वरती पोचलेली आहे. नाही वरती काय नाही अजून, हा, अर्ध पण नाही का. अर्धा पोचलेली आहे. तुमचं काय आहे? आता ऑलमोस्ट आम्ही अर्धा ट्रेक केलेला आहे आणि चारी बाजूला बघत असाल तुम्ही तर धुक्याची एक चादर पसरलेली आहे. ही समोर तुम्हाला झाडं दिसत असतील ना, या सर्व झाडांना पूर्ण फुलांनी भरलेला असतो हा, आणि त्यामुळे व्ह्यू खूप छान असतो. हा त्यांचा सीझन नाही आहे, बट मी तुम्हाला असं एक फोटोज किंवा व्हिडिओ एक छोटीशी पुढे दाखवेल की कसा हा वातावरण असतो. 1 किलोमीटर बाकी आहे. आम्ही ते चहा प्यायला थांबलो आणि मला काय दिसतंय, होय होय तुमच्या आधी अजून होते ना, तर आता इथे चहा प्यायला थांबलोय. या चहा प्यायला. ये जो मौसम है जहाँ पे अभी पूरा कोहरा छाया हुआ है, ये ऐसा ही रहता है या खुलता भी है? सर जी ये खुलता भी है इसी के लिए, जैसे समय समय की बात होती है. आप वैसे तो अभी धूप रहनी थी, अब धूप न रहने के कारण से कोहरा आ गया है. वैसे आप 8-9 बजे के आसपास खुल भी सकता है, पैक भी हो सकता है. यहाँ का मौसम का कोई भरोसा नहीं, किस टाइम पैक होता है, किस टाइम बरसात आती है, किस टाइम खुल सकता है. ठीक है. अब यहाँ पे एक वो पक्षी मिलता है, क्या नाम है उसका? उसका नाम है मोंडाल. ओके, तो उत्तराखंड का राष्ट्र पक्षी है. ओ राज्य पक्षी. ओके राज्य पक्षी. ओके, क्या है उसका खासियत, क्या होता है? उसका कैसे क्या हुआ, जैसे पक्षी है, जैसे मुर्गा होता है ना, हाँ, उसकी वैरायटी जंगली मुर्गा होता है. तो जंगली मुर्गा टाइप में होता है. तो 2 वैरायटी होते हैं, एक तो वो अलग होता है, ये बड़ा, ये जो है कि यहीं रहता है. जरा चेस करें. असं केदार सुमेरो. ये 5 कुछ तो दिखते हैं ना, 5. आप इतने बड़े आवाज से यहाँ पे बता अरे नहीं, वहाँ पे फिर से नहीं जानता. अब फोन यूज करते ना, फोन में देखो आप दिखोगे. पुलिस वगैरह नहीं रहती क्या? मंदिर में है? अभी क्या करना, पुढे तो करना. आपल्याला सोबत जायचं, आता आपल्याला सोबत जायचं. थोडासा रेस्ट घेतलेला हॉटेल देव काय देवदर्शन, बसलो इथे. 2 वेळेला चहा पिला मी अक्षरशः. आणि आता पाऊस चालू झालाय थोडा 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 रिमझिम, मस्त आहे ना पण. म्हणून परत रेनकोट घालून आम्ही निघालो. स्टॉक मार्केट. अरे एवढं लेट का, तरी पण लेट झालं ना, तरी पण भेटले नाही का? आई शपथ, अरे दमलाय रे घोडा, नको त्या बिचाऱ्यावर. कसं व्हायचं तुमचा. समोर जर बघत असाल इथे, तर इथे काहीतरी रिसर्च, एल्पाईन रिसर्च स्टेशन तुंगनाथ काहीतरी रिसर्च सेंटर आहे इकडे. हे काय आहे, दुकान आहे, रेस्ट हाऊस. वा, आलोच. हे सर्व गोष्टी हा रेस्ट साठी कसं बनवलंय बघा. दगडांपासून शेण आहे, दगड आणि शेण एकत्र करून असं बनवलं.
आता एक छोटासा पॅच बाकी आहे. तर इथे एक छोटासा मंदिर आहे, तो कसला आहे तो बघूया आपण. ते किसका मंदिर आहे? गणेश जी. ते गणेश. तर लांबूनच दर्शन, कारण आता तर मी शूज काढू शकत नाही. ओके, तुम्हाला मी वेट जरा झूम करून दाखवतो. पूर्ण दगडाची मूर्ती आहे. मी तुंगनाथला ऑलमोस्ट पोचलोय, पण असा विचार आहे की चंद्रशिला पण करायचा, पण वातावरण बघता तिथे जाऊन तर काही दिसणारच नाही. तर बघूया. फायनली मंदिराचा कलश आम्हाला दिसलेला आहे. मंडळी भेटलेली आहेत रस्त्याला आणि पाऊस खूपच पडतोय. चंद्रशिला बोलतायत की खूप स्लिपर झालं काहीतरी एकदम. दर्शन घेऊन जाऊ आपण. तुंगनाथचा छोटासा पॅच बाकी आहे हा. त्याच्या आधी आपल्याला एक कुंड दिसतोय, तो म्हणजे आकाश कुंड. माझा अंगठा त्याला चारी बाजूने त्याचे मारलेले आहेत. तर तो आता तो आता भिजेलच, नंतर परत एकदा त्याला लावावं लागेल. आणि आमची मंडळी भेटलेली आहेत आम्हाला. हा तुंगनाथचं मंदिर. वा, जरा थांबायचं ना. तू चप्पल इथे काढले तुम्ही? तिकडे ते याच्यामध्ये काढले. दर्शन घेऊन येतो मी आता. मेजर पहाड़ी सर्व ते दगड. मंदिराच्या मागे एक 30 का मंदिर आहे.
बोले काय हा मंदिर शंकराचीच पिंड आहे इथे. म्हणून सांगते मला इथे फिरली. तुंगनाथचं दर्शन झालं आणि हा तुंगनाथचं मंदिर त्याच्या मागे छोटंसं मंदिर आहे, शिव मंदिरच आहे. खूप कमी क्राऊड आहे, त्यामुळे असं एक प्रसन्न वातावरण आहे. फक्त पाऊस नसताना तर अजून खूप काही बघायला मिळालं असतं आम्हाला. चंद्रशिला करायचा होता तो ट्रेक आमचा कॅन्सल झाला कारण खूप स्लिपरी झालाय. इथे सर्व आता बंद केलंय. ओके, काही त्रास नाही ना? ओके ना सर्व? हर महादेव. पाऊस हळूहळू वाढतोय जसं आम्ही थांबलोय. हळूहळू वाढतोय. करू दर्शन घेऊन आम्ही चाललोय आमच्या परतीच्या प्रवासाला. चला निघू. चला 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 चला. हॅलो निघू. चला. इथं ना घोडा आहे? नाही, जाताना घोडा काय, चालत यायचं, चालत जायचं. परत बोला. माणसाने घोडा करून काय फायदा, पुढच्या जन्मात आपल्याला घोडा बनवला. माणसाने घोडा करून काय फायदा, पुढच्या जन्मात आपल्याला घोडा बनवला. जादू जॉईन झाले दोन्ही आम्हाला. उतरताना काहीच त्रास होत नाही. पटापट आम्ही एक 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 स्टेप करत चाललोय. पण आता एवढं धुकं वाढलंय की अक्षरशः काहीच दिसत नाही. मगाशी हे इकडचे डोंगर तरी दिसत होते, पण आता ते पण सुद्धा दिसत नाहीये. आता खूप स्पीडला उतरतोय मी आणि ऑलमोस्ट आता झालेलंच आहे. ते बघता तुम्ही बेस. ओके, आणि पाणी बघा. खूप पाऊस चालू आहे. आणि फायनली फक्त 15 ते 20 मिनिटं लागली मला. पटापट 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 जॉगिंग करत आलो मी एक प्रकारे. आणि फायनली आपला तुंगनाथ कम्प्लीट झालेला आहे. कधी झाले? पोचले आताच पोचले? कोणीच नाही. सकाळी 5 वाजता आम्ही स्टार्ट केला होता इथून आणि आता ऑलमोस्ट 9:30 वाजलेत. तर 4.5 तासाचा ट्रेक होता, चढून आणि उतरून. मस्त होता. फक्त जरासा अजून क्लाउड क्लिअर असताना तर अजून मजा आली असते. बघूया आता पुढे किती लोक येतात पटापट. आता मस्त ब्लॅक कॉफी घेतलेली आहे आणि त्याबरोबर बॅक टू द पवेलियन. परत आमच्या टेंट साईटवर आलेलो आहे. आता खूप भिजलो आहे तर थोडं चेंज वगैरे करून तुंगनाथवरून आलो आणि आता चेंज करून आम्ही आमच्या ब्युटिफुल कॅम्पला बाय बाय करायचा टाइम झालेला आहे.